बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, मी साकपडेल NCN न्यूज टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये लोकसभा निवडणूक माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांची मोठी जाहीर सभा आज मरखेड या ठिकाणी होताना आपल्याला एक ठिकाणी दिसून येते। राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही सभा घेण्यात येते आणि आज आपण पाहू शकता प्रचंड कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मरखेड व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या कॉलेजमध्ये आपण पाहू शकता मोठी सभाचे आयोजन देगलूर शहरातील मरखेड या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन रुमानसोबत विशाख पटेल यांचे आगमन झालं, त्यांचंही या शैक्षणिक संकुलाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो। अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे तालुका काँग्रेस अध्यक्ष, अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष सन्माननीय देवेंद्रजी मोतेवार, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय संतोष पाटील खडके, राष्ट्रवादी नमस्कार, मी विशाख पटेल NCN न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता लोकसभा निवडणुकीसाठी आज मरखेड या ठिकाणी फार मोठी जाहीर सभा या ठिकाणी व्यंकटराव पाटील यांच्या कॉलेजमध्ये करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकता देगलूर तालुक्यामध्ये पहिली अशी सभा व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या नेतृत्वाखाली होताना आपल्या ठिकाणी दिसून येतो। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत। आज आपल्यासोबत व्यंकटराव पाटील सुद्धा उपस्थित आहेत। पाटील, आज या जाहीर सभेसाठी आपण काय कशा पद्धतीने हे काय लोकांची कामं केल्याच्यानंतर आपल्या आव्हानाला प्रतिसाद देतात आणि फार मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। ते प्रेमाचे संबंध आहेत, आपुलकीचे संबंध आहेत आणि एवढे प्रचंड लोक आलेले आहेत। या सभेमध्ये देगलूर तालुका व मुखेड तालुका दोन्ही तालुक्यातील सुद्धा कार्यकर्ते आपल्या पाठीशी फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत का? झालेत, खूप कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आज जी सभा होणार आहे त्या सभेमध्ये अशा कशा पद्धतीचे मुद्दे लोकांसाठी मांडण्यात येणार? तर लोकांसाठी मुद्दे तर विकासाच्या बाबतीमध्ये तर आम्ही बोलणारच आहोत, परंतु भारतीय जनता पार्टीचा उमेदवार माननीय लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर निवडून यावी या अनुषंगानं या सभेतून आव्हान करून जास्तीत जास्त मतदान कशा पद्धतीने करून घेतो ते लोकांना म्हणजे आपल्याला या सभेच्या माध्यमातून परावर्तित करता येईल। काल देगलूर शहरामध्ये काँग्रेसचे प्रचारार्थ एक कार्यालयाचं उद्घाटन झालं शहरामध्ये। त्या उद्घाटनाच्या वेळेस माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसाटवार यांनी असं म्हटलं की सर्वात जास्त मत अधिक्याने वसंतराव चव्हाणांना आम्ही निवडून आणू अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं। याच्यामध्ये आज काही बोलता येणार 26 तारखेला मतदान झाल्यानंतर 4 जूनला जी मतपेटी होणार त्याच्यातून आपल्याला दिसून येईल। नाही, आपण भारतीय जनता पार्टीचे प्रचारक म्हणून स्टार प्रचारक म्हणून या ठिकाणी अमित शाह साहेब आले होते आणि आता 20 तारखेला पंतप्रधान मोदी साहेब येणार आहेत। काँग्रेसचा असा कोणताही प्रचारक येत नाही स्टार। त्यांचा प्रश्न असेल, आम्ही कोणताही स्टार प्रचारक यावं किंवा कोणतं यावं येऊ नये ते आम्ही त्यांच्यावर प्रतिक्रिया कशाला व्यक्त करत? आम्ही सक्षम आहोत। आमचे खूप स्टार प्रचारक यायला लागले, सभा खूप मोठे व्हायला लागले। तुम्ही नर्सीची सभा पाहिला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली। नर्सीच्या सभेमध्ये त्यांनी असा आरोप केला की नर्सीची जी सभा झाली ते लोकांमध्ये काही भ्रम निर्माण करून किंवा काही पैसे देऊन त्या ठिकाणी आणण्यात आला असा आरोप केला। नाही बा, विरोधी पक्षांचं कामं जे असते आरोप करत राहतात पैसे वगैरे देऊन। आता इथे विचारा बरं, तुम्ही जा या ठिकाणी विचारा, तुम्ही पैसे देऊन आणते का? पाहू शकता। तर आपण आजच्या दिवशी जनतेला काय आवाहन करणार आहोत की मतदान सर्वात जास्तीत जास्त प्रमाणात करण्यात यावं? या आमच्या भागांचं मतदान जास्तीचं व्हावं हे आव्हान आम्ही करणार आहोत आणि गावोगाव फिरून तेच आव्हान करायला लागले पाहिजे। आज अशोकराव चव्हाण साहेब तुमच्या सोबत आहेत। भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी जोर वाढलेला आहे। वाढलेलाच आहे ना, आपल्याला ते मान्य करावंच लागेल। त्यांचे आणि हे सर्व ग्रुप एक जे त्याच्यातून फार मोठी ताकद तयार होते। मुदखेड येथे 34
27,76,16,000 रुपयाचा निधी खर्च केला आहे। नायगाव, उमरी, धर्माबाद या शहरांसाठी 58,45,70,000 रुपये खर्च केले आहेत। देगलूर बिलोली 26,78,34,000 रुपयांचा निधी मुखेड कंधा स्टेजवरती आगमन झालंय। आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार स्वागत करा। आम्ही कधी जेव्हा परदेशात जायचो 10-15 वर्षापूर्वी तेव्हा आम्हाला वाटायचं की आमच्या देशात असे रस्ते होतील का, कारण त्यावेळेला काँग्रेस मरखेले येथून होत असलेल्या सहकारी आणि नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अजित गोपछडे साहेब, प्रदेशाचे प्रवक्ते आदरणीय गणेशदादा हाके, आपल्या विभागाचे माजी आमदार सुभाषरावजी साबणे, मुखेडचे माजी आमदार, भूमिका मांडायचो आणि त्यातून अनेक वेळेस संघर्ष होत गेला। मी कधी स्वप्नातही विचार केला नाही की चव्हाण साहेब आणि मी एकत्र येऊ, रुपयाचा वाटा उचलला, पण नक्कीच्या लग्नाला 701 आपली मन आहे। जेव्हा केंद्राने हा प्रकल्प मंजूर केला तेव्हा महाराष्ट्रात आमचं सरकार नव्हतं, तर कर्नाटकमध्ये होतं। तेव्हा कर्नाटक सरकारने एनओसी दिली आणि महाराष्ट्र सरकार एनओसी देत नव्हतं। महाराष्ट्रामध्ये बदल झाला, महाराष्ट्रात आमचं सरकार आलं आणि कर्नाटक मधून आमचं सरकार गेलं। म्हणजे एकीकडे एक एनओसी मिळत असताना दुसरीकडे दुसरी अडचण त्या ठिकाणी निर्माण केली। परंतु येणाऱ्या काळामध्ये हा रेल्वेचा मार्ग निश्चितपणानं पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। पूर्वी मी एक खासदार होतो, माझी एकट्याची ताकद होती, आता माझ्या पाठीमागे ह्या 2 खासदारांची ताकद आहे। आणि अशोकराव चव्हाण साहेब, तुम्ही येण्याच्या पूर्वी सांगितलं की तुमच्या नेतृत्वामध्ये ही सगळी विकासाची मार्ग विकासाचे प्रकल्प आपल्याला मार्गी लावायचे आहेत। येणाऱ्या काळामध्ये नवीन उद्योग उभा करणे, सिंचनाच्या प्रश्नाला न्याय देणे, त्याचा पाठपुरावा करणे, राहिलेले रेल्वेचे प्रकल्प पूर्ण करणे आदी सगळी कामं या निमित्तानं आपल्याला करायची मुमकिन आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं, मोदी साहेबांचं नेतृत्व अशोकरावजींनी स्वीकारलं, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि आम्ही सगळे एका मंचावर आहोत। आता अनेकाला असं वाटतं, आपल्याला वाटते त्याच्यापेक्षा काँग्रेसवाले आपली जास्त काळजी करतात की आता खरंच हे दोघे एका मनानं राहतील का, हे खरंच दोघे एका मनानं कारभार करतील का, अशोकरावजी मनातून प्रतापरावचा प्रचार करतील का, हे सगळी चिंता त्यांना लागून गेली। आम्हाला चिंता लागायची गरज नाही। त्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, आम्ही त्या दिवशी मानसिकता करून घेतली की ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत, त्याने अनेक पदावर काम केलेलं आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशोकरावजी चव्हाणांच्या नेतृत्वात या जिल्ह्यामध्ये आपण सगळेजण मिळून काम करू ही भावना आम्ही ठेवली। त्याच्यामुळे ज्यांच्या मनामध्ये या कल्पना आल्या त्या कल्पना त्यांनी सांभाळत बसाव्यात, परंतु आम्ही एकत्रितपणानं त्या ठिकाणी निश्चितपणानं काम करणार आहोत। कोणी मनामध्ये किंतु परंतु ठेवण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे। म्हणून मला एवढंच या निमित्तानं सांगायचं की मोदी साहेबांचा करिश्मा, मोदी साहेबांनी खासदार पहिल्यांदा आमच्या गावात आला, ही भावना अनेकाची होती।
माझा देगलूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास देखील झाला आणि मी खासदार झाल्याच्या नंतर तालुक्याच्या हेडक्वार्टरला जवळपास 30 ते 32 वेळेस वेगवेगळ्या मिटिंगाच्या निमित्तानं आलो. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मला वाटते दादा सोडले तर देगलूरला माझ्या एवढा येणारा खासदार दुसरा कोणी नाही. सातत्याने संपर्क ठेवणे, लोकांमध्ये राहणे आणि लोकांची कामं समजून घेणे या संदर्भामध्ये मी प्रयत्न करत होतो. मागे निवडणूक झाली आणि मागच्या निवडणुकीमध्ये चव्हाण साहेबांनी मी एकमेकाच्या विरोधात होतो. अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आपण माझ्यासारख्या सामान्य कुटुंबाच्या कार्यकर्त्यावर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून विश्वास व्यक्त केला आणि मी लोकसभेमध्ये गेलो. अनेक वेळेस चव्हाण साहेबांचे आमचे संघर्ष झाले. किसान सन्मान योजना सुरू करणारा नेता, उज्ज्वला गॅसच्या संदर्भामध्ये निर्णय घेणारा नेता, अशा नेतृत्वाला मतदान करण्याची संधी या निमित्तानं प्राप्त झालेली आहे. म्हणून माझी विनंती राहणार आहे की उद्याच्या 26 तारखेला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लेट होत आहे. ढोक महाराजाचा कार्यक्रम जसा असतो तसा मोदी साहेबाचा कार्यक्रम असतो. त्याच्यामुळे आमच्यासारखं समजू नका की 6:30ला येतो म्हणून 7:30ला आले, असं काही त्या सभेमध्ये होणार नाही. तर 9:30 वाजेपर्यंत आपल्या या जगाच्या नेत्याचं, आपल्या पंतप्रधानाचं ऐकण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी, त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आपल्या सगळ्यांना मोठ्या संख्येने यायचे आहे आणि यावं अशा पद्धतीची विनंती करतो. परत एकदा आपल्या सगळ्याला आग्रहाची विनंती करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण आशीर्वाद द्यावा. आपण केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा एक मी कार्यकर्ता आहे, एवढंच सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवरांना ऐकायचं आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे, मला एक चिठ्ठी आली संविधानाच्या संदर्भामध्ये. चव्हाण साहेब प्रत्येक ठिकाणी त्याचा उल्लेख करतायत, त्याच्यामुळं संविधानावर ते बोलतील, त्याच्यावर मी अधिक भाष्य करणार नाही. पण उद्या होणारी निवडणूक ही मोदी साहेबांची निवडणूक. मला अनेक जण भेटतात, मी अनेकांना भेटतो, प्रत्येकांना फोन करतो, विचारतो काय परिस्थिती आहे. मला अनेक लोक सांगतात आता चव्हाण साहेबांनी तुम्ही एकत्र आलात, 100% विजय आपला आहे. ती भूमिका आपण सगळेजण घेतात. पण मला एक आपल्याला विनंती करायची आहे, चव्हाण साहेबांनी मी एकत्र आलो, विजय नक्की आहे याची जाणीव मला आहे. पण केवळ विजय होऊन चालणार नाही, तर नांदेड जिल्ह्यातील जनता मोदी साहेबांवर किती प्रेम करते हे दाखवून द्यायची परीक्षा उद्याच्या 26 तारखेला. शेवटी देशाचं नेतृत्व करत असताना शेवटच्या टोकापर्यंत लक्ष ठेवणारा नेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेब नांदेडला येत आहे. आता थोडंसं शिवाजीराव वेळेचं फार बंधन आहे आणि सकाळची सभा ही 9:30 वाजता सुरू होणार आहे. आता बरखेलपासून यायचं तर गोजेगावकर साहेब म्हणतील की 9:30ला कसं यायचं, पण माझा आणि 21 तारखेला गडकरी साहेबाची सभा देगलूरला आहे. आता तुम्ही म्हणाल की बा रोज सभा आहे, मरखेललाही आज इकडं आहे, उद्या 20 तारखेला तिथं 21ला. हे फक्त आपल्या भागातले कामं करून घेण्यासाठीची सभा आहे. गडकरी साहेबांना आपण बोलवलं, ती सगळी मान्यवर मंडळी म्हणत होती की देगलूर तालुक्यातले अनेक प्रकल्प शिल्लक राहिलेले आहेत, बेलेली तालुक्यातले अनेक प्रकल्प शिल्लक राहिलेले आहेत, ते त्यांना बघता यावं, बोलता यावं याच्यासाठी आपण विनंती केलेली आहे. तेव्हा गडकरी साहेबांच्या सभेला आपण यावं एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.